भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए बाबांना माझ्या प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री बाळासाहेब झुंबलीकर सध्या उपस्थित आहे। मातोश्रीला माझे प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचे परमात्मा सेवक मंडळाचे संचालक टिकावली मुंजाळकर साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित पूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी देशमुख साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित ज्यांनी बाबांच्या पुष्पमालेने स्वागत केले गिरणाची रांजेवर मार्गदर्शक लागले या गावातील प्रथम नागरिक सरपंच महोदय त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा मुख्य अध्यक्ष पुरुष पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्यामध्ये आज या भावच्या भावसेवक संमेलनामध्ये परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सौ व भंडारा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मुंडेकर साहेब, या मंचकावर विराजमान परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, उपस्थित समाजसेवक सेविका, आई बहिणी बाळगोपाळ या सर्वांना माझ्या प्रणाम। आजची ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांनी घडलेले अनुभव या विषयावर असतो। आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन गिरेजी वाणी, मार्गदर्शक भैया अशोकजी गिरटकर, सेवक सेंद्री आणि ज्यांनी या कार्यक्रमाच्या उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केलं कवळजी गोटेमोठे मार्गदर्शक भावड आणि त्यांचे सर्व सहकार्य या सर्वांना माझे प्रणाम। आजच्या हा सेवक संमेलन वाढदिवस कार्यक्रम या पाहुणे तालुक्यातील सर्व मार्गदर्शक, त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक यांना सुद्धा माझ्या प्रणाम। आज हा वाढदिवस सेवक संमेलन या ठिकाणी 4 वाजलेले आहे आणि सकाळी 5 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी, नंतर जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। जेवण म्हणजे आपलं हा जेवण नाही, इच्छानुसार भोजन म्हणजे पोट भरलेलं नव्हे, इच्छानुसार भोजन म्हणजे मार्गदर्शन आणि ते मार्गदर्शन या ठिकाणी पुष्कळशा लोकांनी खूप सुंदर सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केले आणि वेळेअभावी या ठिकाणी काही लोकांचे मार्गदर्शन या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण 101 मार्गदर्शक लोक या ठिकाणी आमच्यापेक्षाही चांगला मार्गदर्शन करणारे लोक या ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला वेळ खूप कमी पडतो। कधी कधी गोडेकर साहेब, मला असं वाटते की हा 4 तासाचे जे मार्गदर्शन असते, मला असं वाटते की 6 ते 7 तास झाला, कारण या लोकांना काही लोकांना संधीच मिळत नाही। आता आम्हाला असं वाटतं की यांना बोलू द्यावं त्यांना बोलू द्यावं, त्यांना म्हणावं त्यांना म्हणा, कोणाला काय करावं हे विचाराधीन असते आम्हाला। कोण असं जेवढी असेल असा काही प्रसंग आला तर आपण वेळ वाजवून मत नाही। दुपारच्या वेळेस 1 तासाची नाश्त्याची सुट्टी नाही का, शाळेमध्ये जसं असतो त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल। मला ठीक आहे, आपण सर्व या मार्गात याच्या आधी सर्व दुःखी होतो। कोणाला TB, कॅन्सर, महारोग, कोणाला दारूचे व्यसन, कोणाला सट्ट्याजुव्याचे व्यसन, कोणाला HIV। आपण मार्गात याच्या आधी विचार केला की आपल्याला कुठं समाधान मिळेल काय मिळेल, म्हणून आपण आपल्या मार्गाची कोणत्याही सेवकाच्या माध्यमातून किंवा एखादा आपला मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, त्याच्या माध्यमातून आपण या मार्गामध्ये प्रवेश केला। कोणाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 6 महिना, 6 वर्षामध्ये आपल्याला परिपूर्ण समाधान मिळालं आणि आज आपण या ठिकाणी समाधानाने जीवन जगत आहोत। समाधानाने जीवन जगत असताना म्हणजे आता या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही, कारण पुष्कळशा लोकांनी चांगले चांगले विषय या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु मला तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल की जसे मर्यादा वगैरे जो आहे, आता सेवक, मार्गदर्शक आणि पदाधिकारी, पहिले सेवक, मार्गदर्शक आणि मग त्याच्यानंतर पदाधिकारी हा कसा असावा। तुमच्यामुळे, मार्गदर्शकामुळे, आमच्यामुळे
या धर्माची किंवा या धर्मात कोणी बोट ठेवलं नाही पाहिजे, त्याची विडंबना कोणी केली नाही पाहिजे, असं तुमचे आमचे वागणूक पाहिजे. जसं 2 शब्द पाण्यातला मासा झोप घेते कसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे, पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा वेळ खायचं असेल तरी खावं. ज्यांनी त्या नदीमध्ये तीर्ण शिकायचं असेल तर त्यांनी तीर्ण शिकावं. भंडारा जिल्ह्यामध्ये एक गळेगाव डेपो आहे लाकडाचा. कदाचित आमच्या बंडोकर साहेबाची विधानसभा क्षेत्रामध्ये होती. गळेगाव डेपो लाकडाचा डेपो आहे. माझे 2 मित्र मुसलमान आणि एक माझ्या पुतण्या होत्या. आता जवळजवळ त्या गोष्टी 15-17 वर्ष झाले असेल. आम्ही तिथे सागवानच्या अशा बल्ल्या खरेदी केल्या आणि मग ते पैसे वगैरे भरले होते. आम्ही तिथे बल्ल्या वगैरे घ्यायला गेलो. आम्ही एक धोतरवाले बाबाजी होते, तिथे गाडमधून होते. त्यांना मी दोन्ही हात जोडून सारी नमस्कार केला. बस नमस्कार करणंच हा गुन्हा ठरला. परंतु तो भगवंत बरोबर वाचवतो. त्याला नमस्कार केला आणि आमचे दोन्ही मुस्लिम मित्र जे होते आणि माझ्या पुतण्या यांच्या ट्यूबलाईट वेगळ्या जळल्या. आणि ते म्हणे जावेद अन्सारी म्हणून आहे, त्याचे वडील नेव्ही सौदी अरबला होते. त्यांनी मला म्हटलं राजेश्वर बोले तो तुम्हाला सेवक दिख रहा. बोला हा ओके. बाजूला अशा बल्ल्या होत्या जे विकत घेतल्या होत्या आणि त्याच्या बाजूला चांगल्या जाळ बल्ल्या होत्या. त्याच्या बीट नंबर वगैरे राहतात. जे लोक इथं असेल जे व्यापारी असेल त्यांना समजतं. त्यांनी मला सांगितलं राजेश्वर बोले एक काम करो, इनको कुछ दे दो. बोले अपन ये बल्ली उठा के यहाँ रख दीजिए, माल भर के अपन चले जाएंगे. होत राहतं. त्यांना मैंने 2-3 सांगितलं आम्हाला जावेद मियाँ ऐसा नहीं होता, आप बात को समझ लो, हमारे सेवक लोग ऐसा नहीं करते. राजू सेठ बोले बोलने में क्या हर्ज है, तुम बोलो ना. बोले आप होता ना, बोले अपने को मालूम आ रहा है होता, लेकिन सेवक ऐसा नहीं करता. आता माहिती मी बोलून आलो इकडे, पण 10 गेले 5च राहिले. यानं जर समजा घेतलं तर मग कसं. पंचायत उद्यापासून म्हणजे तो मुस्लिम बांधव जो माझा मित्र आहे तो म्हणे तुम्ही परमात्मावरच आहे हो. पंचायत होती घरी माझी वाली. त्याला म्हटलं बाबाजी असं असं करा आणि असं असं घ्या, खरं करून द्या. त्यांनी मला स्पष्टपणे प्रश्न केला तुम्ही सेवक राहता? हो. तुम्ही कुठे राहता? नागपूरला राहतो. तुम्ही कुठे राहता? बाजूला. मी इथं राहतो. आपल्या मार्गात हे चालते का? अरे मला माहित आहे ना, पण हे जे लोक 3 मार्गी ब्रह्मा विष्णू महेश याला कोण सांगितलं? याला बी तर सांगायला पाहिजे ना. त्याने सरळ म्हटलं साहेब म्हणे या मार्गामध्ये चोरी चालते का? मी म्हटलं नाही. ते लोक होते मला सुन लो भैया क्या बोलते हो तो सुन लो. क्या बाबाजी बोले आप बोले? बोले तुम अपनी गाड़ी लगा, अपना माल उठाओ और जल्दी से निकल जाओ. त्यांनी पैसे घेतले नाही. जो माल आम्ही खरेदी केला होता तोच माल आमच्या गाडीमध्ये भरला आणि आम्ही निघून गेलो. समजा त्या बाबाजीनं जर 200-400 रुपये घेतले असते आणि तो जर प्रकार घडवला असता त्या कापटीमध्ये माझ्या डोक्यावर केस सुद्धा ठेवले नसते. त्यांनी वाचवलं ना, त्या भगवंतांनी वाचवलं. कारण की तुमची इमानदारी, तुमच्या इमान, तुम्ही जे या मार्गाचे सेवक आहात, हे धर्माचे तत्वशब्द नियमानं वागणारे सेवक आहात, त्या सेवकाच्या हातानं अशा प्रकारचे कृत्य जीवनामध्ये कधी घडू शकत नाही. याच्यावरून काय शिकते आपण म्हणतो मर्यादे भगवत नाम. म्हणून आपली जी वागणूक आहे आपल्यामुळे आपल्या या मानव धर्माला कुठं बट्टा लागला नाही पाहिजे, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. ही याच्यावरून त्याची शीक येते. कारण आम्ही आलो, येऊन गेलो आम्ही. परंतु काही काही ठिकाणी होत असेल, होत राहत.
आपल्याला त्याच्याकडे नाही. आता जेवणाचा प्रकार आहे. आता कोणी सांगितलं की जेवण सुरू आहे, कोणी सांगितलं का वेगळं जेवण सुरू आहे. आता आहे का हे मला माहित नाही का. जोपर्यंत ही चर्चा समाप्त होत नाही तोपर्यंत आम्ही जेवण करू शकत नाही. चाहे 1 तास इकडे हो का 1 तास तिकडे हो. आम्हाला खूप घाई असते. जेव्हा आम्ही मार्गामध्ये आलो, भूतबाधा होती, त्या मांत्रिकाकडे त्या पहिल्या पुजाऱ्याकडे जात होतो. काही लोक तर तांत्रिकवाले उलट्या फिरायच्या कोणा घेऊन एक बाटल मोठी दारू घेऊन ये, बंपरची घेऊन येतो. पहिल्या धारेची घेऊन येतो, दुसऱ्या धारेची घेऊन येतो. आणि तो 4-5 घंटे तो दारूची बाटल घेऊन तो कोंबडा घेऊन चुपचाप बसला राहत होता. जसं कोंबडीला चोरून यायच्या वेळेस तो चोर का करते, तो आपला थंडाई वगैरे चालते त्याला, आणि ती झिमल्यासारखी ती कोंबडी राहते. तसं आम्ही झिमल्यासारखे बसले राहत होतो. आवाज नव्हतो काढत. आता कसा किती जोराने आवाज काढतो आम्ही, त्यामुळे ताकद वाढली ना आपली गाडी. आपली काय झाली, आपली ती ताकद वाढली आणि झालं. तर जेवणामध्ये हा प्रकार घडतो. बाबांच्या अनुभव सांगतो, आजचा प्रकार जो आहे ना, आम्ही दिलेला शब्द पाळतो किंवा नाही. आणि या मार्गामध्ये जर शब्द दिला असेल तर तो शब्द पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्याकडून त्याचे पालन होत नसेल तर ते शब्द आपण त्या देण्यात दिलेला आहे त्यांच्याकडून तो शब्द परत द्या. त्यांना सांगावं की माझ्याशी ही गोष्ट झालं नाही, शब्द परत करा. लोक म्हणते आम्ही दिलेला शब्द, भगवंताला दिलेला शब्द आम्ही तसं वापस घ्यायचा. कौला घेताय कोणी सांगितलं? आज मला सांगा, एक शब्द कोणी ना कोणी आम्हाला शिकवून जातो. चिचारचं मार्ग तिथं इथं आहे, दिवोरीची आहे इथं. तुम्ही इथे बसल्या, तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल, कुठं जायचं असेल तर आजूबाजूमध्ये जो मी बसला असेल त्याला सांगून जावा, हा नियम आहे. तुम्ही जाता का? नाही काय उठले का चालले? कोणाला तर इथे बाजूला जाऊ. आता मी अध्यक्ष आहोत, तुम्ही इथे येऊन मला सांगू शकत नाही ना. म्हणून तुम्ही आजूबाजूला सांगून द्यावं. हे शब्द कोणी शिकवलं, गेरांनी शिकवले, मार्गदर्शक विचार किती सुंदर शब्द आहे की तुम्ही जेवढा तर आजूबाजूला कोणाला तरी सांगून द्यावं. हा नियम आहे आणि त्या नियमाचे पालन बहुतेक लोक करत नसेल. पण आज सांगतो आहे कारण नियमावर खूप जास्त भर दिली आहे, म्हणून तुम्ही त्याच्या प्रत्येकाने पालन करावं. केलं. बाबाला दिला शब्द. बाबा एक आमच्या कामठीमध्ये दौरा आला. त्या सेवकांनी बाबाला सांगितलं, बाबा म्हणे तुम्ही माझ्याकडे या आणि चहा आणि पाणी घ्या. काय सांगितलं त्या सेवकांनी बाबांना की बाबा म्हणे माझ्याकडे या, तुम्ही चहा पाणी घ्या. ठीक आहे ना. आता त्या सेवकाला वाटलं की बा एवढे मोठे संत, एवढे मोठे बाबा आमचे भगवान. बाबांना लोक भगवानी मानतात ना, संत गुरु आहे ते आपले. ठीक आहे म्हणजे गेले बाबा, त्यांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्या सेवकाला असं वाटलं की बाबा माझ्या घरी येऊन आले, फक्त मी चहा पाणी देईल का? बरोबर नाही वाटत. त्याने मग पोहा केला. 5-25 लोक राहतच त्यांच्यासोबत. आमच्या मागे 1-2 गाड्या राहतात, मंडळाच्या गाडीच्या मागे 1-2 गाड्या राहतात. त्यांनी पोहे केले. बाबा गेले त्यांच्याकडे आणि बाबा गेल्याच्या नंतर त्या सेवकांनी आलू पोहा आणला. बाबांनी त्याने विचारलं का म्हणजे तुम्ही मला काय म्हटलं होतं, चहा आणि पाणी. मी फक्त चहा आणि पाणी घेणार. आता 1-2 किलोचे पोहे केले असेल. संध्याकाळी तुम्ही त्या पोह्याच्या वरणासोबत भात समजून त्यांनी खाणार नाही, होईल का खाणार नाही? मग त्याची चेव त्यालाच कळले ना. जसं पाणी त्याला मासा म्हणून 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी. तर बाबा कसे होते, दयाळू होते. ती कोणती वस्तू वाया गेली नाही पाहिजे, शब्द वाया गेले नाही पाहिजे. त्या शब्दामध्ये काहीतरी तथ्य असते. मग बाबांनी काय केलं, बाकीच्या सेवकांना सांगितलं तुम्ही हे पोहे तुम्ही खा म्हणून.
बाकीच्या सेवकांनी बाबांनी आदेश दिला तुम्ही पोळी खाऊन घ्या म्हणे आणि बाबांनी फक्त चहानी पालन केलं किती शब्दाचे पालन केलं आपण करतो का काही नाही करत नाही प्रयत्न बिलकुल करायचा प्रयत्न करायचा मला कोणी सांगतात साहेब तुम्ही या रस्त्याने येऊन गेले ना आम्ही तुमच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था करत होतो आम्हाला सवय आहे आम्ही खेळायचे लोक आता शहराचे लोक बसले तुम्ही शहर मी खेळायचा माणूस आहे कारण सकाळी मला सवय जेवण करून जायचं शाळेमध्ये जेव्हा जातो तो शिक्षक होतो 7:15 वाजताची मेडिकलच्या पाठीमागे शाळा होती बरोबर 7 वाजून 10 मिनिटांनी पोहोचत होतो सकाळी मी मारत होतो 2-4 पोळ्या आणि डब्बा बी घेऊन जात होतो शाळेमध्ये आम्हाला सवय सकाळी जेवण करायचं जसा शेतकरी बांधव आहे तो शेतकरी सकाळी जेवण करून निघते आणि डब्बा 2 भाकरी आपल्यासोबतही घेऊन जाते तशी आम्हाला सवय ते आताही सवय सकाळी जेवण करायची म्हणून आम्ही रस्त्यामध्ये कुठेतरी नाश्ता करत नाही कदाचित असा काही प्रसंग आला तरच आम्ही ते बी गाडीमध्ये नाश्ता करतो छक्का जाता की वेळ आम्ही घालत नाही बाबांनी सर्वांना खायला लावलं बाबांनी सर्वांनी खायला तुम्ही खा म्हणे मी खाणार नाही कारण बाबाचा शब्द तसा आपण सर्वांनी फक्त शब्दाचे पालन करावं दुसरं काही करत नाही तो शब्द आहे सैतान आणि शब्दही हा भगवान आणि आपण करलो पाहिलं अनुभव खूप आहे अनुभव या ठिकाणी खूप आहे जसं मगाशी भेंडाळकर साहेबांनी चेअरची आठवण काढून दिली आणि खरोखर आमदार आहे ना ते प्रतिनिधी भंडाऱ्यामध्ये ते प्रतिनिधी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या मार्गाच्या सेवक आहे ती मर्यादा त्यांनी सुद्धा सोडली नाही नाही पाहिजे आजकाल काही मार्गदर्शक लोक आहे आमदार खासदार आला आज बोलूनच देतो साहेब आज बोलतो आमदार खासदार आले तरी त्याने शाल चढवते 500 रुपयाची शाल चढवते मोठा हार आणते मोठा बुक्का आणते आणि मंडळाचे अध्यक्ष मी नाही कोणी असेल त्याच्यासाठी 2 रुपयाचा गुलदस्ता द्या तर तुमच्यासाठी मार्ग मोठा की आमदार खासदार मोठा वाढतो तुमच्या गावासाठी हा सरपंच मोठा तर बाहेर राहिला व्यक्ती मोठा तर सरपंचाचा जो अधिकार या गावामध्ये त्या प्रथम नागरिकाचे त्याचे अधिकार दुसरा घेऊ शकत नाही पण या धर्मामध्ये जो वरिष्ठ आहे जो अध्यक्ष आहे त्याच्या मंत्रालयामध्ये साहेब आम्ही आलो होतो जेव्हा प्रफुल्लभाई पटेल खासदारकीचा फॉर्म भरत होतो त्याने आवर्जून आम्हाला बोलावलं होतं तुम्ही बोलावलं होतं आम्ही गेलो तिच्या विधान परिषदचे अध्यक्ष त्या ठिकाणी बसले होते त्यांचे नाव पण माहीत नाही मला आठवत नाही टोपी वगैरे घालून हा गेलो त्या चेअरवर बसले होते आणि जे माजी आमदार काही खासदार होते तो माजी आमदार त्या चेअरवर बसला मी पाहून आलो तुला माझ्या पूर्ण लक्ष आहे ते माजी आमदारच्या चेअरवर बसला तिथला जो गार्ड होता थोडा म्हणे तो हा मी सांगतो ना आमचे बॉडीचे लोक होते ना उठा म्हणे इथून ते अध्यक्ष महोदयाची खुर्ची आहे म्हणे अरे ते उठले म्हणे उठले नाही उठा म्हणे प्रोटोकॉल आहे म्हणे त्या चेअरवर जोपर्यंत प्रोटोकॉल खतम होत नाही त्या चेअरवर कोणी बसू शकत नाही हा नियम आहे आता आमचीच काही लोक माझ्या खुर्ची दोनशे बसून जातात त्यांनी कोणी नियम सांगावा त्याला कोणी नियम सांगावा कारण मग भेंडाळकर साहेबांनी म्हणून तुम्हाला सांगतो सत्य मर्यादा व प्रेम 4 तत्व 3 शब्द आणि 5 प्रत्येक गोष्टीमध्ये एक शब्दाचा जर अर्थ काढला तर रामायण महाभारत गीता कमी पडेल लक्षात ठेवा त्या सर्व याच्यात 7 तत्वशब्द निर्माण द्या काही करा तुम्ही तो सार आहे त्याच्यामध्ये तो सार आहे बाबा सोबत औरंगाबाद गेले पचमणीला गेले फिरले बाबा एक साधू मिळाला संत मिळाला त्यांना 30 वर्षाचा तपस्वी होता आणि त्या तपस्वीने बाबाला विचारलं का म्हणजे तुमने भगवान का दर्शन किए प्रणाम किए बाबा मैंने मानव की बनाई हुई कला को देखा
कहा मैंने बाबा मैंने मानव की बनाई हुई कला को देखा, भगवान नहीं देखा, इसलिए मैंने प्रणाम नहीं किया। कंप्लेंट करो बोली मेरी अपने भगवान से, एक नागपुर से एक आया है और उसने तुमको प्रणाम नहीं किया। ती मूर्ती आम्ही बनवलेली आहे, ती मूर्ती आम्ही बनवलेली आहे। आज एखादा दगड उचला, त्याला बाहेर नेऊन ठेवा, त्याला सिंदूर लावा, नारळ लावा, 5 रुपयाची तिथं ठेवून द्या, दुसरा कोणी येणारा त्याला त्याला नमस्कार करून पैसे देऊ टाका, दुसऱ्या दिवसापासून पूजा सुरू होईल। पण बाबाने जिवंत पूजा सांगितली। ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं आम्ही त्यालाच विचारत नाही, जे आमचे गुरुवरी आहे ज्यांनी आम्हाला कार्य दिले आम्ही त्यालाच विचारत नाही। हा धर्म कुठला? म्हणून नियम प्रत्येकासाठी, लोकांसाठी, सर्वांसाठी आहे। बाबांनी ते स्वावलंबी जीवन जगायला तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं। आम्ही स्वावलंबी जीवन जगत नाही, मी नाही जगत, तुम्ही जगत आहे का मला माहित नाही। आणि मी या स्वावलंबी प्रावलंबी शब्द जेव्हा वापरतो का नाही, काही लोकांना मोठं झोमते चांगलं लागते का नाही। ते जे समजा ग्रुपमध्ये जे समजा ते फोटो सेट टाकलं आणि त्याची हेडिंग देते पत्रकार बंधू, आणि ते पत्रकार बंधू आपले सेवक आहे, त्या पत्रकार बंधूंना सुद्धा मी नमस्कार करतो, गोष्टी त्याचे घ्यायला ते डिलीट करून देतात। स्वावलंबी आणि परावलंबी बाबाने सांगितलं आणि हे याच्यावरून बाबाच्या मार्गदर्शनाने, बाबाच्या अनुभवावरून हे सिद्ध होते। आम्ही त्याचा विचार नाही करत आणि त्याच्यामुळे आमच्या गृहस्थीमध्ये, आमच्या विचारामध्ये कुठेतरी फरक पडतो आहे। तो फरक नाही पडला पाहिजे म्हणजे बाबांनी प्रत्येक क्षणोक्षणी तुम्हाला मार्गदर्शन केलं, आपापले बाबांनी आपले अनुभव त्या पुस्तकामध्ये नमूद केले आहे, बाबांनी मार्गदर्शन केले आहे। बाबाच्या कॅसेट युट्यूबमध्ये आता मार्गदर्शन सुद्धा आहे। जेव्हा मोगल कसा तलावाचा दौरा झाला, मोगल कसा तलावाच्या दौऱ्यावरून जेव्हा बाबा मंगरली गावामध्ये जेव्हा गेले, त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर बाबांना असं वाटलं की मला दुधाची चहा प्यायची, कारण की खूप 5-7 दिवस झाले होते आणि बाबांना दुधाचा चहा भेटला नव्हता। बाबांनी इच्छा प्रकट केली, इच्छानुसार भोजन। तुम्ही कुठेही त्याला जोडू शकता, चांगले विचारायचं असेल चांगले विचार, वाईट विचारायचं असेल तर वाईट विचारामध्ये नाही। बाबांनी इच्छा प्रकट केली, एका त्या ज्यांच्या गाय म्हशी होत्या त्या सेवकाने सांगितलं बाबांनी की बाबा बघू म्हणे मला दुधाचा चहा प्यायचा। तो सेवक म्हणतो की बाबा माझी इतकं वय झालं, परंतु एका द्वारे झाल्याच्या नंतर गाय दूध देत नाही। हा बरोबर आहे, त्यांचे अनुभव बोलले, परंतु बाबाला तर भगवंताचा अनुभव होता ना, जाके साके गाईला मार सके ना कोण, बाबाला तो अनुभव होता ना की भगवान शहरामध्ये काहीही करू शकते। भगवंताची शक्ती ती बाबाने ओळखली होती, बाबाचा स्वाभिमान कमजोर नव्हता, बाबा डगमगत नव्हते, आम्ही डगमगून जाऊन पण बाबा नाही। बाबाने तेव्हा सांगितलं की मला माहित नाही, तुम्ही त्या भगवंताला विनंती करा आणि बाबा आमचे बाबा या ठिकाणी आले, बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे, आम्हाला दूध द्या असं सांगा। त्याने नाही म्हटलं, तो सेवक म्हणते बाबा तुम्ही विनंती करा। आता बाबाने विनंती केली असती, दूध जर मिळालं असतं तर आम्ही सेवकाने काय म्हटलं असतं की बाबा जवळ काहीतरी मंत्र आहे म्हणून दूध मिळालं म्हटलं असतं, कारण आपण एवढे हुशार आहोत, त्यात दुमत नाहीये। बाबांनी त्या सेवकाला सांगितलं तू सांग। त्याने भगवंताला विनंती केली की माझे बाबा माझ्या घरी आले, बाबांना दुधाचा चहा प्यायचा आहे, भगवान आमच्या बाबाला दूध द्या। त्या सेवकाने विनंती केली, गायीवर थाप मारली, 2 लिटर दूध मिळालं। कसं मिळालं, कोणी विनंती केली? तुम्ही, सेवकाने केली विनंती। जर बाबाने केली असेल तुम्हाला माहित आहे का, तुम्ही म्हटलं असेल बाबाजवळ काहीतरी आहे म्हणून तुम्ही केला। त्या सेवकाने विनंती केली, 2 लिटर दूध मिळालं आणि मग काय सेवकाने बाबा मी तिकडे जाऊ का, हो जा, गेले सेवक आणि त्याला सांगू दुधामध्ये पाणी टाकायचं नाही। आता आपण किती हुशार स्वार्थी लोक नाही का, 1 लिटर काढलं तर 1 लिटर पाणी टाकायचं। त्याला सांगा मला की 2 लिटरच्या दुधाची चहा प्युअर चहा बनवायची, पाणी टाकायचं नाही, बनवली त्याने।
आणि मग सेवक तो सेवक काय म्हणते, बाबा आता दुसरी गाय दूध देईल का? आता तू पाय म्हणे, तू भगवंताने गेलं तिथं तू पाय म्हणे, मला गरज होती मला मिळालं म्हणे, आता ते तू पाय म्हणे. म्हणजे किती स्वार्थी माणूस आहो आपण. म्हणजे अजून पहिले तर दूध तुला तो विकायलाही गेला, आता भेटलं ते बाबासाठी भेटलं, आता तू पुन्हा विकासाठी. किती स्वार्थ आहे आमच्यावर. आमचा स्वार्थ जीवनामध्ये कधी कमी होणार नाही. काही जाऊया, चोरी करणाऱ्यापेक्षा पाहणारा हा सर्वात दोषी आहे. सौराष्ट्राच्या दरबाराला 7 पुतेनं 1.25 लाखाचे तुम्हाला अनुभव आहे. नियमावली पुस्तकामध्ये आहे, पुस्तकामध्ये आहे. आणि त्या पुस्तकाचे आपण वाचन करतो, मग शिकतो का? 2 सेवकांना आदरणीय मंच, 2 सेवकांनी दाल पेटीतले पैसे चोरले आश्रमामध्ये. सांगते तुम्हाला, नाव सांगत नाही. 2 सेवकांनी दाल पेटीतले पैसे चोरले, 5 पैशाचे नोट. मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे. तर त्या भवनातले म्हणा की आश्रमातले जर पैसे जर चोरले तर त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला अनुभव सांगतो. जे प्रत्यक्ष घडले आहेत ते तुम्हाला सांगतो. हे बर्मापली किंवा नाही, बाबाच्या हयातीमध्ये कुठं काय झालं होतं तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. ज्यांना माहित असेल त्यांनाच माहित असेल. म्हणून अशा लोकांच्या तावडीमध्ये मी जायचं नाही की मी बाबासोबत राहिलो, बाबासोबत फिरलो, मग शिकलो का, ते सांगतो तुम्हाला. त्या लोकांनी 500 रुपये चोरले. एक मार्गदर्शक आहे, त्यांनी पैसे चोरले, तो समोर यायचा आहे, दूर यायचा आहे. पण आज नाही उद्या त्याने यावं लागल, त्याला अध्यक्षासोबत माफी मागावी लागेल, पैसे भरून द्यावं लागेल, हे निश्चित. काय सांगतो तुम्हाला. त्या चौकाने आपल्या मार्गदर्शकाकडे गेला. मार्गदर्शकाने सांगितलं, काकाजी म्हणे मी 500 रुपये दानपेटीतले चोरले म्हणे, जेव्हा आपण दानपेटीतले पैसे मोजत होतो म्हणे. त्या मार्गदर्शकाने सांगितलं, बाबारे म्हणे हा माझा अधिकार नाही, ह्या पैशावर अधिकार त्या अध्यक्षाचा आहे. तू अध्यक्षाकडे जा, अध्यक्षाकडे जाऊन तू आपली सोडवणूक करू नये, मी काही करू शकत नाही. त्या सरकारने फोन केला, कार्यकर्ते स्वयंसेवाही करते बिचारा, आणि कुठं त्याची मोठी मारल्या गेली काही सांगता येत. त्यांनी मला फोन केला, साहेब म्हणे अशी गोष्ट झाली, मी 500 रुपये चोरले म्हणे, आणि माझी परिस्थिती खराब झाली, माझा दिमाग खराब झाला, तो पागलासारखा करू लागलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे ठीक आहे. तर मग मी घरी, तो मला माझ्या घरी यायची काही गरज नाही आहे, तो पावती कितीची फाडू म्हणे, पावती किती फाडायची गरज नाही. 500 रुपये ते 50 रुपये असेच तू 550 रुपये त्या दानपेटीमध्ये तुला जसं काढलं तसं टाकून दे म्हटलं, बस बाकी काही करण्याची गरज नाही. त्यांनी ते 500 रुपये त्या 550 रुपये त्याच्यामध्ये टाकले, आणि तेव्हापासून त्याची प्रकृती दुरुस्त झाली. त्याच्या मुलीचे सुद्धा थाटाबाटाने लग्न झालं. साधारण बाब नाही आहे, हे साधी बाब नाही आहे. सेवकाचा पैसा खाणं, चोरी करणं हे बरोबर नाही. नियमाच्या बाहेर आहे, त्याचा परिणाम आज नाही उद्या समोर येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कोणाला लुबाडे घेऊन काम करू नका. आता मगाशी सेवक समजायला जे निघालं, मी तुम्हाला सांगतो 5-5, 10 किलोमीटरवर तुम्ही जो कार्यक्रम करत असाल ना, एवढा मोठा देतो तुम्हाला. सांगतो गोंडेकर साहेब देतो तुम्हाला कार्यक्रम, 5-5 किलोमीटरवर घ्या. पण जिथं तुमच्या गाव आहे ना, त्याच गावातून वर्गणी करा, इतर गावातून वर्गणी करू नका. शेवकावर दबाव टाकू नका, शेवकार लोक दबावून टाकतो. काय गरज आहे नाही का? गरज तर ते असंतोष लोक जे असतात ना, जे विद्रोही लोक, ते लोक मग बाकीचे शेवकार भरपूर. आता भावडमध्ये झाला ना, आपल्या 5 किलोमीटरवर आपण घेऊन ना जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन ना, हा हे नाही येते तर आपण त्याला बोलवून ना, हे असं काम चालू जातं. मग बाबाच्या आदेशाचे आणि मंडळाच्या आदेशाचं का, त्याचं काय. वर्गणी घेत असताना आम्ही नागपुरामध्ये बंधन टाकलं. पहिले पैसा असा येतो तर नागपुरामध्ये पैसा छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान,
UPच्या पायावरून सुद्धा पैसा येत होता. आम्ही ते सर्व बंद केलं. काही लोकांनी पैसा खाऊ खाऊ बसलेला आहे. येणार आहे समोर आज्ञेचे उद्या येतीलच. आज्ञा उद्या येणारच. आणि ते सेवकाची मिळवणूक होते, पैसे जमा होते, मंडळाला पैसा दिला जात नाही. जसं मगाशी बोलता होता आमचे गिरजाजी लांजेवार मार्गदर्शक नागरिक आणि 9-9.5 लाख रुपये याच्याकडे होते. मगाशी त्यांनी तो शब्द खुला केला माझ्याकडे. यांनी पैसे आणले माझ्या घरी. आम्ही तुम्ही भोरात जमा करून देणार साहेब, आम्ही तुमच्याशी आधी भेट घेऊ, मग त्याच्याला तुम्ही जसं मला आम्ही तसं करू. आले पुन्हा पैसा घेऊन आला. हे पैसे कुठे त्या बॅगमध्ये आले. 9-9.5 लाख रुपये याच्याकडे होते. म्हणजे पैसे कुठे ठेवले होते? सामान्य माणसा माझ्याकडे कंप्लेंट केली, याने व्याज काढला, असं केलं तसं केलं. तर पैसे कुठे ठेवले होते? याने बाथरूमच्या सज्जेवर पैसे टाकून दिले. बरोबर ना? बँकेत गेला की एवढा पैसा कुठून आला, का आला, आणि त्याचे करोड रुपये त्याला कोणी विचारत नाही. विचारत बघितले शेवटचा पैसा यांनी सांगितलं. आणि साहेब म्हणजे तिथं संडास बाथरूम वगैरे काही भागाचे आपण काय कंपाऊंड वाले म्हणजे ते कसे करायचे, तर किती पैसे लागतात? 2-2.5 म्हणजे 3-3.5 घेऊन घ्या. बाकीचे पैसे मंडळामध्ये दान देऊन टाका. देऊन टाकले त्यांनी. तो शब्द मी आता खुला केला म्हणजे तुमच्या शब्द त्याच्यात होऊन दिला. आम्ही खात नाही नव्हता पैसा. काही काही लोक म्हणते की हे मंडळाचे पदाधिकारी गड्ड्याचे गड्डे आणते आणि आपापल्या घरी वाटप करतो आणि घेऊन जाते. सांगा इथून लोकांचे विचार करा. आणि आम्ही तिच्याकडून आम्ही तर पैसे राहत नाही. दानपेटी उघडच्या गेले मी तर पैसे राहतच नाही राहत. फक्त कोणतो शील बरोबर आहे का? हा तर कोण आहे आपलं. मी आपल्या बाहेर बसून जातो. नाही तर कुठं पोलीस स्टेशनवर तहसीलदाराकडे जरी बसला राहतो. इकडे हात मी नाही राहणार. इथून लोकांची तयारी आहे. म्हणजे चोरी करणे हा गुन्हा तर आहेच, परंतु त्याने पाहणे आणि न सांगणे हाही एक गुन्हा आहे. हा सौराष्ट्राच्या दौऱ्यावर तर 1.25 लाख आहे आणि सातपुतेच्या याच्यावर तुम्ही अनुभव जास्त सांगायची वेळ नाही तुम्हाला. तुम्ही शिक्षित आहात, हुशार आहात तुम्ही. आणि मग बाबाचे जे देवधोरण आहे, बाबाचे जे तत्वशब्द निवड त्या इच्छेनं आणि म्हणून तुमच्या सेवकांमुळे जास्त वर्गणी मागू नये. जेवढी वर्गणी लागते तेवढी वर्गणी करावी आणि उर्वरित रक्कम मंडळाला देव द्यावी. याचं कारणच आहे तो पैसा काही काही मार्गदर्शक लोक व्याजाने चालवतात, भांडणे घेतात, मग त्याचे भांडणं होतात. सेवक संमेलन झाला, उदाहरणासहित पुरावासहित तुमच्या तुम्ही त्या गावामध्ये जाऊ शकता. विधानसभा जे आमचे आमदार टेक्चर सावरकरच्या गावात धाडला जातो. आमचे परममित्र बी आहेत, ते नात्यामध्ये बी आहेत. जसं आमचे बोंडेकर साहेब आमच्या नात्यामध्ये आहेत. त्यांनी त्या गावामध्ये 2 वर्ष झालं सेवक संमेलन झाला. संमेलन झाल्याच्या नंतर काय झालं, तो मार्गदर्शक त्या सेवकाला पैसे मागायला गेला. आणि 2 वर्ष झाले संमेलन झाला, पैसा उरला कशाला मागायचे. मागितलं, 2-2 गोष्टी झाल्या, बाचाबाची झाल्या. तो आपल्या घरी गेला मार्गदर्शक, आपल्या पोराने आणलं, दोन्ही पोराने आलं, मारजोड केली. तो सेवक मरण पावला. सेवक मरण पावला. आणि मग त्या तिघांना सजा झाली. तो मार्गदर्शक जो आहे मरण पावला. आणि दोन्ही जवान पोरं त्या सेंट्रल जेलमध्ये आज जेल भोगत आहे. का गरज आहे एवढं करायचे आपल्याला? आम्ही तुम्हाला म्हणतो का? तुम्ही करा, नका देऊ आम्हाला जेवण, तुम्ही करा जेवण. आम्ही आमच्या घरचे डबे आणण्याची सुद्धा तयारी आमची आहे. बाबांनी आम्हाला सक्षम बनवलं, स्वावलंबी बनवलं आहे. आम्ही आणू शकतो डबे. आम्ही आमच्या घरून या. तुम्ही इथं भात चारा, भंडारा जिल्हा भातावर मिळला, नाता भूतावर मिळला. भात चारा आम्ही आपल्या घरी जेव्हा 2 पोळ्या खातो. 2 पोळ्या आम्हाला पोळ्याशिवाय आम्हाला जेवत नाही. आणि म्हणून जेवढं कमीत कमी खर्च करता येईल तेवढं कमीत कमी खर्च करून झाली. सेवकावर दबाव किंवा बर्डन नाही आलं पाहिजे. या पद्धतीने आपण भगवत कार्य करावं. आणि उर्वरित रक्कम ती मंडळाला द्यावी. ती मंडळाला दिलेली रक्कम, त्या मंडळाच्या दिलेल्या रकमेमधून आज तुमच्या माध्यमातून मंडळाचा विकास सुरू आहे, समोर राहणार. मगाशी बोंडेकर साहेबांनी सांगितलं आमचं शालेय शिक्षण, कॉलेजेस, दवाखाना आमच्या पूर्ण माणूस आहे. आमच्या पूर्ण माणूस आहे. पैशाची कमी नाही आहे साहेब. लोकांच्या आत्मविश्वास डगमगला, आमच्या डगमगला नाही आहे, डगमगणार नाही.
सेवकांना फक्त मार्गदर्शक लोकांना फक्त सेवक संमेलनाची गरज आहे, त्यांना बाकीच्या लेखाची काही गरज नाही आहे. म्हणून आज एवढं सेवक संमेलन आम्ही देतो. लोक म्हणते अध्यक्ष सेवक संमेलनामध्ये 30 दिवस जाते, 12 महिने जाते, मग आपल्या घरी खाते का? तुमच्या घरचं नाही खात, एवढं तर निश्चित आहे. मी जेव्हा संचालक होतो ना बोंडेकर साहेब किंवा संचालक होतो तेव्हाही फिरत होतो मी साध्या कार्यामध्ये. माझ्या मोबाईलवर पूर्ण धंदा आहे, बिल्डिंग मटेरियलचं काम आहे, काही प्रॉपर्टीची जी बी काम आहे ते बी करून घेतो. आता माझ्या मुलगा समर्थ सिव्हिलचे काम आहे, गाड्या घोड्या सर्व त्या भगवंताच्या कृपेने बाबाच्या कृपेने दिलं, त्यावेळेसच दिलं. लोक म्हणते अध्यक्ष बनला आणि एवढं जमवलं तर बाबा पहिलेच जमवलं ना, पहिली बी जातो नका माझी अध्यक्ष मला काही देत होता का? रक्कम देत होता, पैसे देत होता? ते अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहावं. काही नव्हतं, आम्ही जेव्हा कॉलेज शिकत होतो काहीच नव्हतं आमच्याकडे. कॉलेज शिकत असतानाच आम्ही हळूहळू धंद्यामध्ये लागलो, धंदा करू लागलो. माझ्या जन्म धंद्यामध्ये झाला असं म्हणायलाही काही हरकत नाही. कोणाच्या चोऱ्या केल्या नाही, कोणाला लुबाडलं नाही, आजपर्यंत कोणाला लुबाडलं, उद्या लुबाडणार नाही. जसं आजच्या परिस्थितीमध्ये आहो तसं त्या भगवंताने बाबाने मातोश्रीने असंच मला ठेवा. कारण मला लुबाडण्याचा काही शब्द नाही, मी कोणाला लुबाडलं नाही. मला स्वतः लोकांनी लुबाडलं आहे, खाल्लंय मला, पण मी काही केलं नाही. पण तुमच्यासारख्या लोकांच्या खाल्लं तर काढून देण्याचा प्रयत्न केला आणि काढलं बी आहे. आणि म्हणून जास्त काही वर्गणी करावं नाही. बाबाच्या ध्येय धोरणाच्या हिशोबाने चालावं. जे बाबांनी जे केलं आहे तुम्ही आम्ही नाही करू शकत. बाबाचे जे ध्येय होते ना ते तुमचे आमचे नाही राहू शकत. बाबांनी इमान तयार केला, आम्ही काही लोकांनी बैमानी तयार केली. आणि बाबाची इमानदारी, बाबाची निष्काम कर्म, निष्काम सेवा, त्याच्यामुळे हा भगवान शिकून आहे बाबाच्या जवळ. आणि ते निष्काम कार्य आमचे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे आदरणीय मार्गदर्शक मंडळी निष्काम सेवा करतात. याच्यामध्ये एखादा कोणी असेल जो लोकांकडून लुबाडत असेल, साध्या कार्याच्या सेवकाकडून पैसा खात असेल, एखादाच असेल 10 रुपयाच्या सेवकाने देते, 200 रुपयाच्या गावराने कोंबडा खाते. समजा 3 दिवसाचं कार्य दिलं तर 4थ्या दिवशी प्रसादी केली आणि 2 दिवस त्या सेवकाने जर कार्य दिलं नाही. आमच्या नागपुरामध्ये तुमच्या बी नागपूर आहे ना, तुमच्या माहेर कोणतं आहे? नागपूरच आहे. गावगाव सेवगाव, आपलं माहेर आहे नागपूरच आहे. तर काय करतो तो मार्गदर्शक माहित आहे? हे 100 पेपर घे, हे 100 पेपर घे आणि 500 रुपये दे. तो बिचारा सेवक, तो साधा सेवक गावात मार्गदर्शकला हे 500 रुपये दे आणि 100 पेपर घे, तू विक नाही तर फेक. काय निष्काम सेवा आहे का? हा निष्काम सेवा आहे का नावकरची? असे काही लोक करतात आमच्या नागपुरामध्ये. मग अशा लोकांचे जेव्हा भंडाफोड होते, आमच्यासारखा माणूस मग अशा मार्गदर्शक लोकांना काढून फेकते. आणि जे लोक अत्याचार करतात, सेवकाचा पैसा खातात, अशा लोकांना आम्ही काढतो. जे महिलांवर अत्याचार करतात अशा लोकांना आम्ही काढतो. अशा लोकांना आम्ही त्याचे पेपरामध्ये नावं येतात, विनयभंग करतात. अशा लोकांना सुद्धा आम्ही स्टेजवर सामोर नेऊन बसतो. किती लाजीरवाणी गोष्ट आमच्या आम्ही जेव्हा अध्यक्ष बोलतो का नाही तर भावतो. कधी कधी तुम्हाला बोंडेकर साहेब असं वाटतंय की 10 जसं डीव्ही स्टॉक गुंडा स्टॉक जो असतो असे लोक चांगले धष्टपुष्ट लोक ठेवायचे 10 लोक. आणि कोणी असा केला की त्याने बोलवायचं, भवनामध्ये एक सेपरेट रूम ठेवायची आणि चांगला कुदून काढायचं. बिलकुल असं वाटतं. हाताला दिली असली थोडी मोठी पाईप असते कालच्या बाद आजचे काही मार्गदर्शक का म्हटलं, आजचे काही मार्गदर्शक लोक आता हे बाकीच्या लोकांना लागत नाही. आणि ते काय म्हणजे शब्द कोणता गाते, काही मार्गदर्शक हा शब्द गायब करते. तुम्ही आम्हालाच म्हणता म्हणते, अरे बापा काही म्हटलं ना नाही, असं म्हटलंच नाही म्हणते. अरे तो क्लिप वाटलं बाबा, युट्यूबवर आहे, क्लिप ऐक ना, तुला दिसेल ना. अरे तू करत आहे म्हणजे तुला लागते. मला फोन केले तर लागते, फोन केले. असे लोक करतात.
आणि म्हणून आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना सावध करण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, याची एवढं अनुभव तुम्हाला सांगितले ना, स्वावलंबी जीवन जगण्यासाठी लागले. मी स्वावलंबी जीवन जगतोय, कोणत्या मार्गदर्शकाच्या भरोशावर नाही. जर तुम्ही स्वावलंबी जीवन हा तत्वशब्द नियमाने जर वागत असाल, ध्यान जर वागत असाल, तुमचे कर्म बरोबर असेल, तर तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही. तुम्हाला कधी कोणी धक्का लावू शकत नाही. पण का म्हणते, मी चांगले चांगले इंजिनियर्स आहेत, डॉक्टर, चांगले चांगले पदाधिकारी, चांगले चांगले शिक्षित लोक, माझ्यापेक्षा शिक्षित लोक, त्याने समजावं. तो शेवटी काय म्हणते, साहेब तुम्ही जे म्हणता 101% आम्ही मान्य करतो, पण शेवटी तो आमच्या मार्गदर्शक आहे म्हणतो. काय म्हणते, आमच्या मार्गदर्शक. ठीक आहे बाबा, त्याने बसवलं, त्याचे रोज पाय धुवून पाहिजे. काही लोकांना मार्गदर्शकाचे फोटो बी लावते, बरोबर आहे, लाजवाबी. विरोध केला. मार्गदर्शक हा दुवा आहे. एखाद्या डॉक्टरकडे जातो, बिमारी दुरुस्त झाली, तर त्या डॉक्टरचा फोटो आपल्या घरी लावत नाही. आम्ही निमित्त मात्र करता करिता तो आहे, निमित्त मात्र आम्ही आहोत. निमित्त मात्र आम्ही आहोत. कोणत्याही मार्गदर्शकाने स्वतःला बाबा समजण्याचा प्रयत्न करू नये. अध्यक्षाने किंवा आमच्या संचालक मंडळाने स्वतःला माजल्यासारखं काही करू नये. स्वतःला बाबा समजण्याचा प्रयत्न करू नये. कोणाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. हे मानवत आहे, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं. पण आम्ही वागतो किंवा नाही, याचा विचार तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना, आपल्याला लोकांना करायचा आहे. आणि जर आपण केलं नाही, तर याचा परिणाम तुमच्या आमच्या कुटुंबावर होणार आहे. हे 100% तुम्ही लिहून टाका. आज हा प्रसंग म्हणलं कसं, तुम्ही एक आणला. मी 2013च्या नंतर जेव्हा निवडून आलो, तेव्हा मी पूर्ण विधानसभामध्ये आपल्या सेवकांना उभं करण्याचा मानस केला होता. स्वतः फिरलो, मी पूर्ण जिल्हे फिरलो, परंतु आमच्यात काही लोकांनी विरोध केला. पण एक दिवस बाबाचे शब्द आहे, इस देश को सत्य के लिए जगाना. बाबाचे शब्द माझ्या नाही. इस देश को सत्य के लिए जगाना. एक दिवस असा येणार आहे का या देशाच्या प्रधानमंत्री, या देशाचे राष्ट्रपती, या देशाचे अंतरिम मंत्री, सर्व लोक, IPS ऑफिसर, कलेक्टर, हे सर्व या परमात्मा समाजाचे लोक राहणार आहे. तुमचे नातवंड ते वाचतील आणि बाकी ते होणारच आहे. बाबाचे शब्द जीवनात कधी कमी पडणार नाही. फक्त तुमचे ध्येय धोरण पाहिजे. बाबाने तो शब्द वापरला आहे, त्या परमात्म्यामध्ये बोटावर मोजण्यासारखे लोक राहणार आहे. गुण वारा पाऊस, रांगी तुफान येणार आहे. त्याच्यामधून काही टक्के लोक वाहून जाणार आहे आणि बोटावर मोजण्यासारखे लोक या मार्गामध्ये ध्येय धोरणाने, तत्वशब्द नियमाने वागणारे राहणार आहे. आता त्याच्यामध्ये तुमच्या नंबर लागते, माझ्या लागते, तर आदरणीय मंचाच्या लागते, याच्याकडे लक्ष द्या. आणि ते होणार आहे. आज आम्ही 4 घंटे इथं 5 घंटे बसतो. 5 घंटे 4 घंटे आम्हाला द्यायला लागते. 12 घंटे 14 घंटे 15 घंटे आमची ड्युटी होते. आम्हाला तुम्हाला काही त्रास होत नाही, कारण तो आमच्या सोबत आहे. तो आपल्या सर्वांच्या सोबत आहे. एक काळ असा येणार आहे, एक काळ याच्यामध्ये, या परमात्मा समाजामध्ये असा येणार आहे की या संस्थेच्या अध्यक्ष हेलिकॉप्टरने जेव्हा मार्गदर्शन करत आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार. लक्षात ठेवायचं, हे आमदारांना खाद्य जाते, हे जाते नाही. आता इथून उठून दुसरीकडे जाईल, दुसरीकडे उठून तिसरीकडे जाईल, जाते नाही. तसं आपण बी जाणार. लक्षात ठेवा, लिहून ठेवा तुम्ही. होणार बाबाचे शब्द कधी खाली जाणार नाही. बिलकुल मंडळाचा हेलिकॉप्टर त्या आश्रम मध्ये नाही तर मोग्यामध्ये उभं राहणार. ही गोष्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा तुम्ही. आमचे नातवंड ते पाहणार, ते होणार. कारण का हा धर्म, हा मानवतेचा धर्म, याची स्थापना आधीपासून आहे, आधीतून काळापासून आहे. परंतु या मानव धर्माची स्थापना बाबाने करून त्याची खरी जोपासना मानकाची बाबा दिल्लीने केली आहे. दारू सोडली आहे, वाईट विचार सोडलेले आहे, अनेक विचार सोडलेले आहे. या मार्गामध्ये आज जन्मलेला बाळ त्या शमशान भूमीमध्ये त्या घाटावर धरून घाटावर जेव्हा नेऊन ठेवला, त्याच्या केसाने धक्का लागणार नाही. ही या मार्गाची बाब, साधारण बाब नाही.
आणि म्हणून आदरणीय मंच हे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले. सर्वांनी प्रत्येकाची मर्यादा आहे. मगाशी यांनी सांगितलं माझ्या खूप वावचं वाटते, मला काय भीती नाही लागत, मी काय वोटाची राजनीती करायला नाही आलो. चुनाव येणार आहे, चुनाव येणार आहे. तुम्हाला कुणाला मतदान करायचं का करायचं हा तुमचा विचार आहे. परंतु काही लोक असे बी आहे, असे एवढे कपटी लोक आहेत तर तुम्ही किती प्रगती पथावर द्याल त्याला काय घेणं नाही. इथंही भगवान आहे, तिथेही भगवान आहे. एक साहेब आदरणीय मंच, एक सेवक शिक्षक, त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून आमचे माजी पालकमंत्री सतीश बाबू चतुर्वेदी, डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी याच्या कॉलेजमध्ये आहे. ते कार्यक्रम घेत होते. मी त्याला सांगितलं इतर संस्थेचे लोक असेल तर चालणार नाही, त्यामुळे ह्याच्या आधी मी गेलो तर म्हणजे तुमच्या गावामध्ये ठोकलं गेलं. अरे पूर्ण आलो मला जर दिसलं तर ठोकल्याशिवाय सोडणार नाही का? माहीत तुम्हाला नाही, माहीत ठोकल्याशिवाय सोडणार नाही. त्याने नाही घेतला, दुःखाची बाब आहे. मी राजनीती करत नाही. 40 वर्षाच्या आधी मी राजनीती सोडली आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र सुद्धा आहे, राखीव ठेवलेले आहे. सोडलं. त्यांनी काय केलं? आमचे ते मोवारीची कोणती पाहिजे त्याच्या कार्यक्रम घेतला त्या गावामध्ये. मस्त काही कोट वीट टाई वाई लावून बढिया मास्टर तो शिक्षक ते जो संचालन करत होता युट्यूबवर आलं. एक नंबर यार म्हणलं बाप्पा मास्टर लोक असं बघितले की हे कर विद्यार्थी का करा आणि विद्यार्थी का करा. त्याने मस्त संचालन केलं. वारे बसतात म्हटलं खूप दिसते हा. आणि मग सोमा गेला दसऱ्याच्या दिवशी आला आणि मी पहिलेच बसतो. मग त्याच्यानंतर बाकी पदाधिकारी बसते. तो आला. मग उराडे साहेब वगैरे म्हणून ह्याच होतो. ह्या शिक्षक म्हणून विचारा की याने विचारायला संचालन केलं का म्हणजे तुम्ही नाही केलं भोगी म्हणून पटकन दिला भो सांगा. मग अंधश्रद्धेमध्ये नाही येऊ आम्ही त्याच्या अंगात येते नाही बाबा येते का बाबा भूत आहे का? मग आमच्या ह्या माऊल्या बसल्या हा त्या वंदना काही भिडावर बसले त्याच्या अंगात नाही येत का? त्याच्या अंगात नाही येत. अरे अंगामध्ये येते भूत. आमच्या त्या अंगातला भूत निघाला. आणि साहेब प्रत्यक्ष मीटिंगमध्ये वाटसाहेबाच्या काळामध्ये त्याने बोलवलं होतं आणि बोर्डाच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता. मी तुमच्या अंगात काऊन आले तिच्या अंगात काऊन येते राजची आहे म्हणून अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. ध्यान राहा. आणि तुमच्यामुळे 10% मार्गदर्शक लोक जबाबदार आहेत, काही तर 90% तुम्ही जबाबदार आहात. लक्षात ठेवा 90% तुम्ही जबाबदार आहात. तर मार्गदर्शक सांगते तो तिच्या कार्यक्रम आहे. तुम्ही पैसे बी द्यायला ज्या बी मला सामोर घेऊ नका. तुम्ही ना जायच्या वेळी पैसे बी द्यायचे नाही. बिलकुल गरज नाही. तुमच्या खिशाला धक्का लागणार नाही. मी न साध्या कार्यामध्ये माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला. काय झालं मला? काय झालं? 1996 मध्ये मागा झालं. 1999 मध्ये त्यागी झालं. का बिघडलं? 2002 मध्ये हातवर करून जरी निवडून आलो. 11 वर्ष आलो. आता 10 वर्ष पूर्ण झाले. लोक मध्ये निवडून आलो घेऊन कामं कोण करणार? घेऊन ना तुला घ्यायचं तर घेऊन टाक. केव्हा म्हणजे तेव्हा म्हणजे तेव्हा उभा, जेव्हा म्हणजे तेव्हा बसतो. विषय तो नाही. आम्हाला ध्येयाला लागायचं. बाबांनी म्हटलं मी गेल्याच्या नंतर मंडळ आणि बाकी जेवढे बी दुकानदार निघाले असतात ते सर्व मंडळ तो तुम्हाला लुटाचं काम करतो. ते तुम्हाला लुटाचं काम करते. आमच्यापैकी काही लोक तुमच्या पोटाच्या पाणी हलणार नाही एवढं सुंदर मार्गदर्शन करत. पोटाच्या पाणी हलणार नाही एवढं सुंदर मार्गदर्शन करत. मग त्याने येणाऱ्या काळामध्ये मतदान घ्यायचं आहे. मला मतदान नाही, तुमच्या प्रेम पाहिजे, दुसरं काहीच नाही. कारण ज्याच्या जेव्हा प्रेम असेल का नाही त्याच्या कोणी काही बिघडू शकत नाही. त्याच्या कोणी काही बिघडू शकत नाही. आणि म्हणून जास्त काही बोलत नाही. कारण 5 या ठिकाणी वाजत आले आहे. या आमच्या गिरेशवाणी तुम्ही कमी नाही. तुम्ही साधारण माणूस नाही. तुम्ही बोलते बरोबर बोलते. परंतु कोणत्याही गोष्टीची समीक्षा केल्याशिवाय कोणालाही वाईट शब्दाचा प्रहार करू नये, कोणाला वाईट बोलू नये. माझ्या विरोधात कोणी बोलत असेल तर पहिले माझ्याशी समीक्षा करायची. मी जर बोलत असेल तर त्याच्याकडून समीक्षा करायची.
फालतूच्या गोष्टी करून सनी स्वतःच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या किंवा मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या बोलण्यावर विश्वास करू नका, कोणाच्या बोलण्यावर विश्वास करू नका. त्याची सहनिशा केला, ते सहनिशा केल्याच्या नंतर आपण कोणाला बोलावा नेता बोलू नये. आणि जर बोललं तर त्याचा परिणाम तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर होणार आहे. मी बोलले तर माझ्यावर होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून बाबांनी सांगितलं नियमावली सर्व आहे, चांगले चांगले लोक आहेत. साहेब 4-4 घंटे बसलो, त्यांच्या घरी जाऊन बसलो, सांगितलं समजवलं, परंतु कोणी मानायला तयार नाही. कोणी संचालक बनला तर त्याने सचिव बनायचं आहे, आणि सचिव बनला त्याला अध्यक्ष बनायचं आहे. अरे बना ना बापा, कोणी नाही म्हणलं, पण कर्म तर करा. कार्यक्रम येत नाही, काही करत नाही, खोटं नाटं सांगून लोकांची दिशा भटकण्याचं काम करतात. आणि तुम्ही लोक जाता. आणि म्हणूनच संघटना मोवाडी, रामटेक, उमरे, नागपुरामध्ये 2-3 संस्था झाल्या. याला कारणीभूत कोण? आमच्यासारखे संधी साधू लोक. आणि म्हणून अशा संधी साधू लोकांपासून सावध राहण्याकरिता आदरणीय आमचे गोटेपुरेची मार्गदर्शक, त्यांचे सर्व सह आयोजक मार्गदर्शक मंडळी यांनी हा सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. आता तुम्हाला सांगितलं, तुमच्या डोक्याच्या वरून गेलं का तुमच्या मनात गेलं मला माहिती, पण चांगल्या गोष्टी मनात उतरून घ्या. वाईट असेल तर सोडून द्या. या गावच्या सरपंच, त्यांचे जे या गावचे लोक असतील त्यांना हा गावचा विकास करण्यामध्ये आपण सहकार्य करणार, त्यांना सहकार्य करतो मागं करणार. आणि जो कामं चांगलं करत असेल त्याच्या पाठीशी सदैव उभे राहा. पक्षाचे काही संबंध नाही, ते कोणत्या पक्षाशी आहे, निर्दलीय काही आहे. जर त्यांना काही अडचण येत असेल शासनातर्फे तर तुम्ही गावकरी जर उभे राहिले का नाही, तर आमचे नरेंद्रजी भोंडेकर सारखे आमदार तुमच्या गावामध्ये धावून आल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, एकट्यामध्ये ती ताकद आहे. ती एकट्या आपल्या गावामध्ये बनवून ठेवा. कोणी घुसखोराला गावामध्ये घुसू देऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल मंडळ सदैव तुमच्यासोबत होता आहे आणि राहणार आहे. पण म्हणून आपण आदरणीय मंचाने बाबाच्या ध्येयधोरणाने वागण्याचा प्रयत्न करावा. आणि आदरणीय मंच, राजनीतिक पक्षाची सर्व आमच्या महिला मंडळी जे या देशाच्या विकास पुरुषांमध्ये आहेत, जे सुरुवात या गावापासून शहरापासून होत आहे. शेतकरी बांधव ज्यांना या अकाली पावसामुळे त्यांचे नुकसान झालं, त्यांची भरपाई या शासनाने करून द्यावी, यांना आपण लोकांनी सहकार्य करावं. ज्या शेतकरी बांधवांच्या ज्या शेतामध्ये पीक आहे त्यांना चांगला भाव मिळावा, तर त्या भगवंताच्या आधी, बाबाच्या आधी, मातृश्रीच्या आधी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी योग मागावा, शासनाला पत्र द्यावं आणि त्या शेतकऱ्यांचा अधिकार मिळवून द्यावा. आंदोलन करणं हा नाही, प्रेमाने तुम्ही करा. नुकसान कोणाचं करू नका. या देशामध्ये जे नुकसान होत असेल त्याची भरपाई आम्हाला टॅक्सच्या माध्यमातून कोणत्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करावी लागेल. म्हणून भगवंताला विनंती करा, त्यांना चांगला भाव मिळावा. आमची आदरणीय मार्गदर्शक मंडळी जे सेवकांची येणाऱ्या दुःखी लोकांची निष्काम सेवा करतात, त्यांना मंडळ पगार देत नाही. जसं आम्हाला मिळत नाही तसं त्यांनाही मिळत नाही. 2-3 हजार रुपये जे महिन्याचे खर्च आमच्या मार्गदर्शक मंडळीच्या त्याच्या स्वतःच्या खिशातून खर्च होते. तुम्हाला चहा पाणी नाश्ता पाणी दिला जाते. तुमचे पोरं जर आले की त्यांना बी काही जेवण सुद्धा देतात. हे मला माहिती, कारण मी बी मार्गदर्शक आहे. मग त्यांना सुद्धा या भगवत कार्यामध्ये, त्यांच्या चांगल्या कार्यामध्ये त्यांना योग मिळावा. आमचे आदरणीय नरेंद्रजी भोंडेकर आमदार, त्यांना त्यांच्या भगवत कार्यामध्ये त्यांना पुन्हा आमदारकीमध्ये किंवा अजून पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना आजच्या या प्रसंगी त्यांना चांगला योग मिळावा. आमच्या सरपंच महोदय, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती आणि एक आमचे गावा परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय
निंबार्थची नामदेवची निंबार्थ. आता नामदेव म्हटलं म्हणजे देवाचंच नाव आहे. नामदेवजी निंबार्थ उपसभापती यांनी त्यांना भगवत कार्यामध्ये राजनीतिक क्षेत्रामध्ये त्यांना चांगला योग मिळावा अशी भगवंताचरणी बाबाचरणी प्रार्थना करतो. आणि 26 जानेवारी जवळ आलेली आहे. माझ्या ग्रामीणवर खूप आत्मविश्वास आहे, कारण मी ग्रामीणच्या व्यक्ती आहोत आणि बाबांनी सर्वात जास्त ग्रामीण क्षेत्राच्या लोकांवर विश्वास केला. ही गोष्ट विसरू नका. म्हणून ग्रामीणच्या प्रत्येक मार्गदर्शक लोकांनी 10-20 लोकांच्या सेवकाची टीम तयार करून त्या मौद आश्रममध्ये सेवा करण्याकरिता आपापली टीम तिथे न्यावी. पांडुरंगजी शिंदे सहाय्यक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा आणि तिथं कामं करण्यामध्ये मंडळाला सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि 26 जानेवारी केलेला 26 जानेवारी आणि हा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खरा वडा खाना सोडा, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. हा मुद्दा विचार नको, पण करा. नाही ऐकता तुम्ही, पण करा. आणि खरा हळूहळू खाना सोडा. हळूहळू खाणं सोडा आजच नाही, विनंती आहे. खरा हळूहळू खाणं सोडा. तो उर्वरित पैसे आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता त्यांच्या लग्नाकरता आपण तो पैसा राखून ठेवा अशी अपेक्षा करतो. आणि आपण या ठिकाणी भावल्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट गोंडेकर साहेब, आदरणीय मंच, या देशाचा विकास जो होता कोणी कोणत्या पक्षाच्या काय, परंतु मी जो काम करते, जो कार्य करते, मी त्याच्या पक्षाचा कोणत्या पक्षाच्या आहे काय मला याच्याशी काही गेलेलं नाही. आणि नरेंद्र भोंडेकरजी साहेब आदरणीय मंच, मोदी येतो मुमकिन काय, मोदी येतो मुमकिन आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि बाबांच्या ध्येय धोरणाला तत्वशब्द नियमाने वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी सुद्धा माझ्या जीवनाच्या अंतिम समयापर्यंत बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने वागण्याच्या प्रयत्न करीन. एवढी बोलतो आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझ्या नमस्कार.